नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी आपला शेतकरी मित्र लक्ष्मण शिंदे. लक्ष्मण शिंदे शेतकरी दूत या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण आज बार्शी तालुक्यातील साकत येथे आलेलो आहोत. अण्णा सपकाळ यांच्या शेतीवरती विज्ञान संत अंकुश पाटील यांचं आपण तंत्रज्ञान वापरून या सोयाबीनवरती अण्णासाहेब यांनी ज्यावेळेस वैरागमध्ये पहिली कार्यशाळा झाली बार्शी तालुक्यातली, त्यावेळेस अण्णासाहेब सपकाळ यांनी तेथील पाटील सरांच्या निविष्ठा खरेदी करून पंढरपूरला जाऊन त्याचे पूर्ण सोयाबीन पिकावरती वापर केलेला आहे. तरी आपण आता त्यांचं काय अनुभव म्हणजे सोयाबीन पिकासाठी काय अनुभव आले ते आपण घेणार आहोत. नमस्कार, मी अण्णा सपकाळ. वैरागला पाटील सरांची कार्यशाळा अटेंड केली. त्या दिवशीच दुसऱ्या दिवशी आपण कासवाडीहून वकील साहेब आप्पा यांच्याकडून निविष्ठा पूर्ण घेतल्या. पहिल्या फवारणीला आपण इथं आणलं की बनविल्या निविष्ठा सगळ्या 0-20-10, नंतर लाईम सल्फर, ॲमिनो आणि मायक्रोन्यूट्रॉन, सिलिकॉन स्टिकर हे सर्व निविष्ठा आपल्या क्षेत्रामध्ये बनविल्या. पण आमच्या भावाचं फवारणी चालू होती, तर त्याला म्हणलं ही निविष्ठाचं डेमो चाचणी कर. त्यानं 3 पंपाचं औषध दिलं आणि त्यानं डेमो घेतला. डेमो घेतल्यानंतर त्यावर लगेच 3-4 दिवसात फरक दाखवला आम्हाला. लगेच आपण फवारणी चालू केली इकडं शेतात निविष्ठा बनवण्याची. तर पहिल्या फवारणीत आपण 0-20-10 ॲमिनो 4 मिलीचं प्रमाण आणि लाईम सल्फर 3 मिली आणि सिलिकॉन स्टिकर 1 मिलीनं वापरलं. तर ट्रॅक्टरनं फवारणी केली आपण. तर ह्याच्यात आळीचं तर यावर्षी प्रमाण नाहीच म्हणा, कमीच आहे प्रमाण. पण ह्याची साईज सोयाबीनची मालाची साईज चांगली आहे. आता माल फुगायला लागला आहे. तर दुसरी बी फवारणी आपण हीच केलेली आहे. तरी चांगला रिझल्ट वाटतंय दरवर्षीपेक्षा. आता मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, एकंदर आपण जे बाजारातनं खतं औषधं खरेदी करतो त्याच्यामध्ये आणि विज्ञान संत अंकुश पाटील यांच्या निविष्ठामध्ये आणि बाजारातनं जे दुकानातनं आणताय त्याच्यामध्ये ह्याच्यात काय तफावत आहे? म्हणजे तुम्हाला काय वाटतं, तुमचा खर्च वाचलाय की वाढलाय? म्हणजे शेतकऱ्याला योगदान चांगलं आहे की वाईट आहे एवढं मला योगदान चांगलंच. आता गेल्या वर्षी आपलं 30 एकर सोयाबीन होतं, 80,000 रुपये सगळा औषधाचा खर्च झाला. तर यावर्षी फक्त 23,000 रुपयाचे निविष्ठा आणल्याने आपण औषधं बनविली. तर 23,000 2 फवारणी झाली आणि मटेरियल आपलं शिल्लक आहे तसंच. ते ऊसाला बी वापरलं. ऊसाला बी 2-4दा ड्रिंचिंग केली आपण गाड्याकडनं, असं पाठवलं पंपानं. तरी आणि मटेरियल शिल्लक आहे आपलं. तरी पुढल्या वेळेस आता नवीन ऊस लावताना त्याला वापरा, म्हणजे इतका फायदा आहे शेतकऱ्यांना सुद्धा. रिझल्ट चांगला आहे ना. शेतकरी काय खर्च करतोय पण रिझल्ट चांगला, 1 नंबर रिझल्ट आहे सरांचा. त्यामुळं शेतकऱ्यासाठी ही वरदानच आहे म्हणा. आपल्या सगळ्यांनी वापरलंच पाहिजे अशी कळकळीची विनंती आहे सगळं शेतकरी बांधवांना. किंवा कमी खर्च होतोय आपला, कमी खर्च म्हणजे प्रॉफिट आपलं उत्पन्न. असं काय मालाला भाव नाही. बरोबर आहे. आपण काय फक्त इकडे उत्पन्न काढू शकतो, पण जसा खर्च कमी होईल तीच प्रॉफिट आहे आपला. आता माझ्यावरून घ्या की 80,000 रुपये गेल्या वर्षी गेलं तर सगळं खत औषधाला फवारणीला नुसतं खताचं वेगळं फवारणीचं. ही 23,000 तर झाले त्या फवारणी. आपल्या ऊसाला बी झालं ड्रिंचिंग. त्यात किती हिथंच प्रॉफिट झालं ना आपलं. ऊसाला काय काय वापरलं तुम्ही? ऊसाला आपण ही 0-20-10 ॲमिनो ही बॅरलला म्हणजे 2 लिटर ह्याला 4 लिटर ॲमिनो आणि 5 लिटर 0-20-10 ह्याची गाड्याकडनं ड्रिंचिंग केली. अशी असं 800 लिटर पाणी एका ड्रिंचिंगला, 800 लिटर पाणी असं 4 ड्रिंचिंग झाले आपल्या. ऊस सुद्धा कांब्याला तुम्ही बघा परत, ऊस सुद्धा कांबीत मोठा आणि साईज अशी लांबलेली आहे चांगली ऊसाची. मग आता तुम्ही ही निविष्ठा वापरताय म्हणजे खरंच ह्यामध्ये तुमचं समाधान आहे का? समाधान आहे ना माझं. नक्कीच. आता मी वैरागचं काम केल्यामुळे पहिल्यांदा वापरलं, डेमो तर घेतला. माझ्याबरोबर अशी गावातली परत 10 शेतकरी तयार झाले. त्यांनी ग्रुपनं बनविलंय. ग्रुप बनवून त्यांनी स्वतः वापरलंय घरी. आता कोराजीन सुद्धा घेतलं नाही शेवट, इतका कोराजीनला खर्च. आता 1 मिनिट, तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा आणि तुमचा अनुभव हे जे काय हे खरंच आहे का? म्हणजे कारण आज आपल्याला महाराष्ट्र पूर्ण बघतोय माझ्या शेतकरी दूत या चॅनलमधून. तर मग शेतकऱ्यांना खरंच हे खरं आहे का काहीतरी डुप्लिकेट करतायत पाटील साहेब, हे पूर्ण सांगा. नमस्कार.
मी पद्माकर मोरे, हा. राहणार साखर, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. मी बार्शीच्या कार्यक्रमाला गेलतो, विज्ञान संत अंकुश पाटील यांच्या आणि अण्णासाहेब सपकाळ हे वैरागच्या कार्यक्रमाला गेलते. त्यांनी निविष्ठा तयार केल्या आणि त्यांनी वापरल्यावर आम्हाला अनुभव सांगून आम्हाला बार्शीला नेलं आणि आम्ही तिथला कार्यक्रम अटेंड केला आणि आम्ही चौघांनी ग्रुपनं हे निविष्ठा तयार केलेले आहेत आणि चौघांनी वापरलेले आहेत. चौघाचा रिझल्ट चांगला आहे आणि आता इथून पुढं पूर्ण 100% काहीच काही होत नाही एकदमच. 80% तर ते निविष्ठा वापरून आम्ही सगळं शीत ऊसाला, कांद्याला आणि म्हणजे तुम्ही सुरुवातीला 80% वापरलेत. हा, म्हणजे सुरुवातीला पण शेतकरी मित्रांनो ह्यांनी पण जसं की शेतकरी हा कुठल्याही गोष्टीत पहिल्यांदा पूर्णतः धाडस करत नाही, परंतु ह्यांनी 80% धाडस केलेला आहे. मग त्यातून तुम्हाला काय रिझल्ट आला? रिझल्ट एक नंबर आहे. हा, पूर्ण माझं तिन्हीच्या तिन्ही फवारणी त्याच्यात झाली. मग शेतकऱ्याला तुम्ही खरंच हे वापरावं का नाही वापरावं हे वापरावं, 100% वापरावं. हा. एक तर खर्च कमी झाला आणि रिझल्ट रासायनिक खतापेक्षा जास्त, हे महत्वाचं आहे आपल्याला. सोयाबीनला 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 फवारणी केली आपण, हा. जे आपलं पेऱ्याची सोयाबीन असं उंच वाढतंय हा. ती तुमचं पेरा एकदम लहान होतंय. तुम्ही बघू शकता आता खाली बघून. म्हणजे पेरा कमी पेरा झाला, एकदम उत्पन्न लहान size आपण ते त्यामुळे मालाची संख्या दाखवणारच आहे, दाखवणार आहे आपण ते पूर्ण दाखवणार आहे. पेरा बघा इथं हा खाली. हा पेरा एकदम लहान पडतं पेरा, त्यामुळे आपली मालाची संख्या वाढती नाही तर. तरी बरं. उत्पन्नात आपले वाढच होती, उत्पन्नात वाढ. उंची कमी झाली. उंची कमी बी झाली. मग आता तुम्हाला म्हणजे पहिलं किती उत्पन्न निघत होतं? पहिलं मला दरवर्षी आता 12 क्विंटल गेल्या वर्षी निघलेला आहे, एकरी 12 क्विंटल. यंदा आता किती या निघाल? वर्षी आता काढल्यावर कळणार ना आपल्याला, पण साईज चांगली आहे. पण तरी अंदाजे किती निघाल असं वाटतंय तुम्हाला? अंदाज आता कसं सांगायचं अंदाज? नाही, गेल्या वर्षी तुम्ही 12 क्विंटल म्हणत होता ना, अंदाजे तरी किती निघाल आता? तरी 14-15 क्विंटलच्या घरात जाणार आपण म्हणजे आता. 3 क्विंटल तरी तुमचं वाढलं. वाढलं आणि खर्च खर्च कमी झाला ना, खर्च कमी झाला नाही महत्वाचं. म्हणजे 75% हा, खर्च कमी झाला. तिथंच आपलं प्रॉफिट मध्ये आलो आपण. तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 9766 1368 46. आता मला काय म्हणायचं माहिती आहे का, आपण जे ही निविष्ठा वापरतो बरोबर आहे. आता हे बघा, हे पूर्ण झाड आपण एक मिनिट मी समोर शेतकऱ्यांना दाखवतो. विकास बाहेर केलेलं बी सांग की. ही पेऱ्यात लहान आहे ती दाखवा, ही असं बरोबर पेऱ्यात लहान पडलं नाही. पेऱ्यात लहान पडल्यामुळे मालाची संख्या भरपूर झाली ना ती. हा, आपल्या आता ही पेऱ्यात लहान पडलेला आहे, त्यामुळे मालाची संख्या वाढलेली आहे पेऱ्यात लहान पडल्यामुळं. पण शेंगा असं गोच लागले प्रत्येक ठिकाणी, असं गोच प्रत्येक पेऱ्याच्या ठिकाणी. कुठेही बघा तुम्ही. लवकर भरले. आता म्हणजे तुमचा एकरी तरी खर्च किती झाला असेल अंदाजे, किंवा तुम्ही लिहून ठेवला असेल ते शेतकऱ्यांना सांगा. आपला खर्च आता एकरी हे 20-20-0-13 पॅटर्न पाहिला, एकरी 1 पटन सोडलेला आहे. पण ह्याचा फवारणीचा खर्च काहीच नाही ना. 30 एकर मध्ये 23,000 रुपये 2 फवारणी झाली, त्यानं ऊसाला ड्रेंचिंग केलं आपण. मग किती खर्च कमी झाला त्याचा औषधाचा? काहीच कमी नाही ना. मजुरीचा आणि औषधाचा, त्यातला मजुरीचा खर्च वजा केला तर औषधाचा खर्च 25% वर कमी आला आहे. तुमचं नाव सांगा पूर्ण. मी विकास सुभाष घोरपडे. मी कृषीमध्ये ज्ञानी आहे. कृषी विभागात काम केलेलं आहे. मी पण पेरणी केली आहे. पण आमच्या पाठीमागून ह्यांनी जवळजवळ 15 दिवसानं पेरणी केली. मी 8 ऑगस्टला पेरणी केली. मग ह्यांनी ते मात्रा वापरल्या आणि त्यामुळं पाटील सरच्या निविष्ठा वापरल्या. पाटील सरच्या निविष्ठा वापरल्यामुळं
आता तुम्ही माल पण- लवकर भरलाय. हा, विशेष हा, आमचा माल आणखी भरतोय होय, होय. पहिला पेरल्याला. हा. पण ह्या जातीचा माल पाठीमागून पेरणी करून सुद्धा भरलाय. भरलाय बरोबर आहे. कमी दिवसात येण्याची शक्यता आहे. आता- दिवस सुद्धा कमी होणार. मला काय? काय म्हणायचं माहितीये का, तुम्ही आता अॅमिनो ऍसिड ह्यावरती स्प्रे घेतला असेल, 60-20 घेतला असेल, 052 घेतला असेल, मग बाजारात अॅमिनो ऍसिडची किंमत काय आणि आपलं काय किती मध्ये होतं थोडक्यात शेतकऱ्याला आपलं- सांगा. अॅमिनो ॲसिड सोयाबीन मधून येतंय ते 950 रुपये लिटर आहे. थोडं कमी. 950 रुपये लिटर आहे. हा. पण ती जी शाश्वत नाही ना, त्यात हा. डुप्लिकेटपणा बी जास्त आलेला ना. हा, हा. ही आपण आता घरच्या घरी बनविलंय, आपल्या समोर बनवतो आपण, त्यामुळे ती एक नंबर आहे. किती 45 रुपये लिटर बनते ती. आता माझ्याकडे मजूर गडी असल्यामुळे गडी म्हणते तेव्हा ती त्यात माडी करावं लागतं ना. ह्युमिक ऍसिड मध्ये आम्ही सुरुवातीपासून बागाला पण वापरतो हा. ह्युमिक ऍसिड. हा. पण आम्ही डायरेक्टली वापरत होतो. हम्म. आता तुमचे ह्युमिक ऍसिड मध्ये ते पोटॅशियम म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोडल्यामुळं हा. ते ठिबक मध्ये अडकत नाही आणि त्याचे रिझल्ट पण चांगले मिळतात. चांगले. म्हणजे शेतकऱ्यांना कळायला लागले की काय पोटॅशियम नायट्रेट असतंय. या खूप चांगल्या गोष्टी म्हणजे डायरेक्ट अद्ययावत झाली. लोक. म्हणजे शेतकरी हा. हे वापरू शकतो. डायरेक्ट एखादा कसा उद्योजक आपला व्यापार चालवतो तशा पद्धतीने आपल्या शेतीला काय लागतंय ते घरच्या घरी बनवल्यामुळं त्याचा आत्मविश्वास वाढतोय अधिक. म्हणजे सगळ्याकडे मी बघतोय बारकाईनं. बरोबर. आता मी एक 2-4 वर्षात शेती करायलोय. मी कृषी विभागात काम करत होतो. पण यांचं जे उत्साह वाढलाय, उत्पन्नाची स्ट्रेंथ वाढले, उत्पन्न वाढले, हे सगळ्या गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत. आणि पाटील सरांच्या नियोजनाखाली अतिशय महत्वाचं म्हणजे खर्च कमी व्हायला काय, त्यामुळं मानानच शेतकरी डबल प्लस मध्ये जाणार. हा. ओके, धन्यवाद. असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लक्ष्मण शिंदे शेतकरी दूत या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची काय अडचण असेल तर माझा नंबर आहे 9325127008. तुम्ही या नंबरवरती मला कॉल करू शकता आणि तुमची संपूर्ण काही अडचण असू द्या, तुम्हाला शेड्यूल पाहिजे असेल तरी शेड्यूल मी फ्रीमध्ये देतो. आणि असे शेतकऱ्यांचे आपण अनुभव ऐकणार आहोत. त्यासाठी